विश्वाला सर्वप्रथम शांतीचा, अहिंसेचा आणि करुणेचा मार्ग दाखवून देणारे विश्ववंदनीय जगद्गुरू शाक्यमुनी महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही आणि म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, तुमचे आणि माझे उद्धार करते, विश्वभूषण प्रज्ञासूर्य बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारांना, विचारांना आणि प्रतिमांना मी विनम्र असं अभिवादन करतो। मुझको कहाँ ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में, ना मैं मंदिर ना मैं मस्जिद ना काबे कैलास में, अशा पद्धतीनं भाष्य करणारे संत कबीर, पापाची वासना नको त्याहुनी आंधळा बराच मी, निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करुनी ठेवी देवा, अपवित्र वाणी नयो माझे मुखा, त्याहुनी मुका बराच मी, असं म्हणणारे संत तुकाराम महाराज जुलमी राजवटीच्या विरोधात बंड पुकारून मावळ्यांच्या समवेत महाराष्ट्रभर आपल्या कीर्तीचा झेंडा रोवणारे आणि शत्रूच्या सुनेलाही बहीण मानून तिला सन्मानाने परत पाठवणारे जाणते राजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका विद्येने केले, असे सांगणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, वेळ प्रसंगी घरातील ताट मोडा, भाकरी हातावर घेऊन खा, पण आपल्या पोरांना शाळेत पाठवा, असा संदेश महान संत गाडगे महाराज, करवीर संस्थानामध्ये सर्वप्रथम आरक्षण सुरू करणारे आणि शिक्षण सक्तीचं करणारे, जे पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठवत नाहीत अशांना दंड आकारणारे आणि आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, 12व्या शतकामध्ये समताधिष्ठित समाजाची निर्मिती करण्याच्या उद्देशानं कायकवे कैलास श्रम हीच प्रतिष्ठा हा नारा घेऊन लिंगायत धर्माची स्थापना करणारे थोर गुरु महात्मा बसवेश्वर, पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून ती या देशातील श्रमिकांच्या तळहातावरती तरलेली आहे, असे निक्षून सांगणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, त्रिशरणाची पंचशिलेची ऋणीच राहील धरणी सदा, असा संदेश आपल्या गीताच्या माध्यमातून देणारे लोककवी वामनदादा कर्डक, या सर्वांच्या आचार, विचार आणि प्रतिमांना या प्रसंगी मी विनम्र असं अभिवादन करतो। सिद्धार्थ गौतमाला जन्म देणारी महामाया, त्याचबरोबर त्यांचं संगोपन करणारी प्रजापती गौतमी, माता यशोधरा, माता भीमाई, मा जिजाऊ, आद्य शिक्षिका सावित्रीमाई फुले, माता रमाई आणि अहिल्यादेवी होळकर, या सर्वांना विनम्र असं अभिवादन करतो। त्याचबरोबर बहुजन समाजातील ज्यांनी ज्यांनी अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य वेचलं त्या सर्व महापुरुषांना व महामायांना, महामातांना विनम्र असं अभिवादन करतो। द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे सन्माननीय द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीला विनम्र असं अभिवादन करतो। संस्थेच्या विद्यमान राष्ट्रीय अध्यक्षा ममता सागर, धम्मधारिणी महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीने सुरू असलेल्या धम्म कार्याला विनम्र असं अभिवादन करतो। संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांच्याही कार्याला मी
नमन करतो. संस्थेचे सल्लागार आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्याही कार्याला मी त्रिवार वंदन करतो. संस्थेचे राष्ट्रीय सचिव जगदीशजी गवई साहेब, माननीय एस के भंडारे साहेब व केंद्रीय कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सविनय जय भीम. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय बोराडे साहेब, विजयजी कांबळे साहेब व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सविनय जय भीम करतो. लातूर जिल्हा शाखेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक बापूसाहेब गायकवाड, माननीय सरचिटणीस आदरणीय अर्जुनजी कांबळे साहेब, कोषाध्यक्ष माननीय राजारामजी साबळे साहेब, प्रचार व पर्यटन विभागाचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय विलासजी आलटे साहेब, महिला विभागाच्या सन्माननीय सचिव आदरणीय करुणाताई कांबळे आणि सर्व जिल्हा शाखेचे पदाधिकारी, लातूर जिल्ह्यातील सर्व तालुका शाखांचे पदाधिकारी, सर्व शहर शाखांचे पदाधिकारी आणि ग्राम शाखांचे सर्व पदाधिकारी या सर्वांना सविनय जय भीम करतो. आणि या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित असलेल्या सर्व शीलसंपन्न, श्रद्धासंपन्न उपासक आणि उपासिका यांना मानाचा जय भीम करतो आणि विषयाकडे वळतो. माननीय विलासजी आलटे साहेब यांच्या सूचनेप्रमाणे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व हा विषय त्यांनी मला घेण्यास सुचवलं. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. मित्रहो, भैयासाहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या उक्तीप्रमाणे भैयासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग आले की ज्यामुळे भैयासाहेब आंबेडकरांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते पुत्र असताना सुद्धा त्यांनी सामान्य जीवन जगणंच पत्करलं. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या उक्तीप्रमाणे ते जगले. ज्याप्रमाणे लख सूर्यप्रकाशात डोळे दिपून जातात, अशीच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कारकीर्द प्रखर तेजस्वी राहिलेली आहे. आणि बाबासाहेबांच्या विद्वत्तेपुढे, बाबासाहेबांच्या कार्यापुढे सारेच कसे फिके वाटतात. परंतु 6 डिसेंबर 1956 नंतर बाबासाहेबांच्या अकाली जाण्यानं समाजामध्ये काळोख पसरला आणि चळवळीतील रातकिड्यांची किरकिर सुरू झाली. अशा परिस्थितीत समोर कोणी येईल याची शाश्वती वाटेना, तेव्हा काळोख पसरल्यावरती काळोखामध्ये एखाद्या काजव्याने स्वयंप्रकाशानं त्या ठिकाणचा परिसर उजळून टाकावा, तसे भैयासाहेब पुढे आले आणि त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने आपला ठसा उमटविला. असे असताना सुद्धा आंबेडकरी समूहाने किंवा आंबेडकरी चळवळीच्या इतिहासकारांनी त्यांच्या कार्याची योग्य ती दखल घेतली नाही. आणि म्हणून सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व या विषयावरती भाष्य करीत असताना मी काही मुद्द्यांच्यावरती या ठिकाणी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिनांक 12 डिसेंबर 1912 रोजी मुंबई येथील BIT चाळ परळ या ठिकाणी झाला. आणि आंबेडकर कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. कारणही तसंच होतं. कारण 1912 साली भीमराव आंबेडकर अर्थात बाबासाहेब BA उत्तीर्ण झाले होते आणि त्याच वर्षी भैयासाहेब आंबेडकरांनी
माता रमाई आणि बाबासाहेब यांच्या उदरी जन्म घेतला होता. या दाम्पत्याचं हे पहिलंच अपत्य आणि तोही मुलगा हा दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. परंतु जन्मापासूनच भैयासाहेब आंबेडकरांना न्यूमॅनिटिक व पायाच्या पोलिओ सदृश आजाराने ग्रासले होते. शंकरमामा धोत्रे यांनी भैयासाहेबांच्या वरती विविध गावठी उपचार केले. समुद्रकिनारी तप्त वाळूमध्ये कमरेपर्यंतचा भाग गाढून ठेवून त्याद्वारे पायात ऊर्जा निर्माण करण्याचे तंत्र त्यांनी अवलंबिले. पुढे भैयासाहेबांवर केरळ राज्यात सुद्धा आयुर्वेदिक उपचार करण्यात आले. सन 1920 पासून बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक चळवळ गतिमान करण्याच्या दृष्टीने अनंत असे प्रयत्न चालविले होते आणि त्याचाच एक भाग म्हणून सन 1927 साली महाड या ठिकाणी 14 तळ्याचा सत्याग्रह केला. त्याचबरोबर रायगडाच्या पायथ्याशी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं. बाबासाहेब जेव्हा रायगडावरती मुक्कामी होते तेव्हा बाबासाहेबांचा खून करू अशा प्रकारच्या धमक्या राजगृहावरती येत होत्या आणि या धमक्या ऐकून रमाबाईंना एक धक्का बसला. माता रमाई अस्वस्थ झाल्या आणि त्या आजारी पडू लागल्या आणि या आजारपणातच माता रमाईंचं 1935 साली निर्वाण झालं आणि भैयासाहेब आंबेडकर मातृप्रेमाला पोरके झाले. भैयासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीच्या काळामध्ये सिमेंटचा कारखाना भागीदारीवरती 25% भागीदारीवरती सुरू केला. काही काळानंतर भैयासाहेबांनी बांधकाम व्यवसाय सुरू केला. परंतु भैयासाहेब आंबेडकरांचं अगदी शालेय दशेपासून विद्यार्थी असल्यापासून एक आकर्षण होतं आणि ते कमालीचं आकर्षण म्हणजे भैयासाहेबांना प्रिंटिंग प्रेसचं छापखान्याचं प्रचंड असं वेड होतं. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1920 पासून विविध मुखपत्र चालवायला सुरुवात करतात. 1920ला त्यांनी मूकनायक सुरू केलं, त्यानंतर त्यांनी बहिष्कृत भारत सुरू केलं, त्यानंतर जनता सुरू केलं आणि हे सगळं चालू असताना 1944 साली बाबासाहेब आंबेडकरांनी भारतभूषण प्रिंटिंग प्रेस घेतली आणि ही प्रेस चालवण्याची जबाबदारी त्यांनी भैयासाहेब आंबेडकरांच्या वरती सोपवली. इथूनच भैयासाहेब आंबेडकरांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात झाली आणि म्हणून भैयासाहेब आंबेडकर यांचे विविध पैलू आपण पाहत असताना पत्रकार भैयासाहेब हे त्यांचं अंग अगदी प्रकर्षाने जाणवतं. भैयासाहेब आंबेडकर पत्रकार म्हणून त्यांनी जी भूमिका पार पाडलेली आहे ती अगदी वाखाणण्याजोगी आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या हयातीमध्ये भैयासाहेब आंबेडकरांनी या आंबेडकरी चळवळीमध्ये कार्य करायला सुरुवात केली. भैयासाहेब सार्वजनिक जीवनात आले ते 1944 साली जनता या मुखपत्राचे संपादक म्हणून. बाबासाहेबांनी भारतभूषण प्रिंटिंग प्रेस भैयासाहेबांना दिली होती. या प्रेसमध्येच जनता या मुखपत्राची छपाई केली जात असे. भैयासाहेब प्रेसच्या माध्यमातून मुद्रक, संपादक आणि प्रकाशक अशा तिहेरी भूमिका बजावू लागली आणि 1952ला रंगून येथे संपन्न झालेल्या जागतिक धम्म परिषदेतून बाबासाहेब जेव्हा परत आले तेव्हा बाबासाहेबांनी जनता या पत्राचं नाव बदलून प्रबुद्ध भारत असं ठेवलं. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते ती चळवळ पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे असते. म्हणून चळवळ चालविण्यासाठी व ती गतिमान करण्यासाठी
बाबासाहेबांनी स्वतः 1920 साली मूकनायक, 27 साली बहिष्कृत भारत आणि 1930 साली जनता अशी मुखपत्रे चालवली. बाबासाहेबांचा हाच वारसा पुढे चालविताना भैयासाहेबांनी स्वतःला या कामी झोकून दिले. जनतानंतर प्रबुद्ध भारत समर्थपणे चालावे, त्याचबरोबर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी धम्मयान हे मासिक चालावे, याकरिता भैयासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र परिश्रम घेतले. भैयासाहेब आंबेडकरांनी मुद्रण, त्याचबरोबर प्रकाशन आणि संपादन हे तर करीतच होते, पण हे करीत असताना भैयासाहेब आंबेडकरांनी बातमी लिहिण्यापासून ते प्रकाशन करण्यापर्यंत आणि त्याचं वितरण करण्यापर्यंतची जबाबदारी स्वीकारली. आणि म्हणून भैयासाहेब आंबेडकर यांनी जी जबाबदारी बाबासाहेबांनी टाकली ती निश्चितपणाने पेलली. आणि ती जबाबदारी पेलत असताना आंबेडकरी समूहाला एक निश्चित अशी दिशा देण्याचं काम भैयासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून आजही भैयासाहेबांच्या पश्चात प्रबुद्ध भारत यांक आजही आंबेडकरी चळवळीला दिशादर्शक असा ठरत आहे. आणि या प्रबुद्ध भारताचं काम सध्या बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात, यांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून भैयासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध भारत, त्याचबरोबर धम्मयान यांची मुद्रणाची, प्रकाशनाची धुरा जवळपास 33 वर्ष सांभाळली. इतक्या प्रदीर्घ काळ समर्थपणे व निर्भीडपणे भैयासाहेबांनी हे कार्य केलं. आणि म्हणून भैयासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता यामधून आपल्याला दिसून येते, अधोरेखित होते. दुसरं अंग आहे भैयासाहेब आंबेडकर यांची समाजसेवा किंवा समाजसेवक भैयासाहेब आंबेडकर. भैयासाहेब आंबेडकर यांच्या समाजसेवी वृत्तीबद्दल बोलायचं झालं तर एक प्रसंग आठवतो की मुंबई स्थित केईएम रुग्णालयामध्ये परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील एका आचाराची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. हा रुग्ण कॅन्सरने, कर्करोगाने ग्रस्त होता. त्याच्यावरती केईएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. त्याच्याजवळ आपलं म्हणावं असं कोणी आणि काहीही नव्हतं. रुग्णालयात तो एकटाच कॉटवरती पडून होता. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना विचारलं होतं की तुमचे कोणी नातेवाईक किंवा तुमचं ओळखीचं कोणी असेल तर सांगा. आणि त्या रुग्णानं भैयासाहेब आंबेडकर एवढंच उत्तर काय ते दिलं होतं. वास्तविक पाहता भैयासाहेब आंबेडकर आणि हा आचारी यांची कधी भेट झाली होती की नाही हेही अगदी अस्पष्टच. आणि एके दिवशी हा रुग्ण दवाखान्यामध्ये उपचार घेत असतानाच त्याची प्राणज्योत मालवते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता भैयासाहेब बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसच्या ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये बसलेले असताना एक सफेद रंगाची कार ऑफिसच्या समोर येते. कारमधून एक महिला उतरते आणि ती भैयासाहेब आंबेडकरांना भेटण्याची विनंती करते. तेव्हा भैयासाहेब त्यांना भेटतात. आणि सदर महिला ही केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता होत्या. त्या भैयासाहेबांना सांगतात की भैयासाहेब, आमच्या रुग्णालयामध्ये एका व्यक्तीचं निधन झालेलं आहे आणि त्या व्यक्तीने आपली ओळख सांगितली आहे. त्याचं पार्थिव शीतगृहामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यावरती अंत्यसंस्कार करायचे. ते अंत्यसंस्कार की महापालिकेला याबाबतची वर्दी देऊ. त्यावर भैयासाहेब आंबेडकरांच्या मधला समाजसेवक जागा झाला
आणि भैया साहेबांनी सांगितलं अंत्यविधी आम्हीच करू. आणि ज्या व्यक्तीला कधी पाहिलं नाही, ज्या व्यक्तीची खऱ्या अर्थानं ओळख नाही, अशा व्यक्तीचा अंत्यविधी भैयासाहेब आंबेडकरांनी स्वखर्चाने केला. यातून भैयासाहेब आंबेडकरांची समाजसेवा दिसून येते. समाजसेवेचं एक दर्शन भैयासाहेब आंबेडकरांनी या माध्यमातून घडवून दिल्याचं आपल्याला जाणवतं. दुसरा प्रसंग असा आहे की माननीय शंकरराव खरात यांनी नमूद केल्याप्रमाणे एकदा त्यांच्या गावी धम्मचक्र प्रवर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी काही मंडळी मुंबईला भैयासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी गेलेली. ते भैयासाहेबांच्याकडे जातात, भैयासाहेबांची भेट घेतात आणि भैयासाहेबांना सांगतात की भैयासाहेब, आम्ही धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करू इच्छितो आणि या दिवशी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. तेव्हा भैयासाहेब आंबेडकर त्यांचं निमंत्रण अगदी आनंदाने स्वीकारतात. भैयासाहेबांनी आमंत्रण स्वीकारलं म्हणून या मंडळीचा आनंद द्विगुणित होतो आणि ही मंडळी भैयासाहेबांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी मुंबईहून आपल्या गावापर्यंत नेण्यासाठी एका मोटारीची व्यवस्था करावी म्हणून मुंबईमध्येच फिरत असतात. परंतु मोटारवाले मोटारीचं भाडं अव्वाच्या सव्वा सांगतात आणि आपल्याला हे भाडं झेपणार नाही याची जेव्हा जाणीव या गावकऱ्यांना होते तेव्हा ते खिन्न होतात, ते निराश होतात आणि पुन्हा भैयासाहेबांच्या समोर येऊन उभे होतात. ते भैयासाहेबांच्या समोर आले, भैयासाहेबांच्या समोर उभे राहिले, परंतु त्यांच्या माना मात्र आता खाली झुकलेले आहे. त्यांचे डोळे ते भैयासाहेबांच्या डोळ्यात घालून बोलू शकत नाही. तेव्हा खाली माना घालून उभ्या असलेल्या या लोकांना भैयासाहेबच विचारतात आणि भैयासाहेब म्हणतात, काय झालं, तुम्ही असे का उभे आहात? कार्यक्रम रद्द झाला की काय? त्यावर एक जण उत्तरला, छे हो, कार्यक्रम कसा रद्द होईल? मग भैयासाहेब म्हणाले. तेव्हा दुसरा बोलला, साहेब, मोटारीचं काही जमेना, मोटारवाले फार भारी दर सांगतायत आणि एवढी आमची ताकद नाही. त्यावर भैयासाहेब म्हणाले, मग अशा स्पेशल मोटारीची आपल्याला मुळीच गरज नाही. आपण सरळ एसटीने जाऊ आणि त्या कार्यक्रमाला खरोखरीच भैयासाहेब एसटी बसने गेले. समाजाबद्दल जी आंतरिक ओढ असायला हवी कोणत्याही कार्यकर्त्यामध्ये आणि नेत्यामध्ये, ती ओढ या माध्यमातून भैयासाहेबांच्या अंगी होती हे दिसून येतं. आणि म्हणून अशा रीतीनं भैयासाहेब आंबेडकर एक सच्चे समाजसेवक होते, ज्यांनी जनतेच्या पैशावरती कधीही आणि कसलाही डामडौल केला नाही. यानंतर भैयासाहेबांचं तिसरं अंग आपण पाहणार आहोत आणि ते अंग म्हणजे कुशल संघटक भैयासाहेब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर दलित चळवळीचा राजकीय चेहरा असलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षामध्ये बेबनाव झाला. काही संधी साधू नेत्यांनी बेदिली निर्माण करून त्यावर आपलं स्वतःच स्वतंत्र असं नेतृत्व, पुढारपण निर्माण करण्याचा निंदनीय प्रयत्न केला आणि पक्षाच्या ध्येय निष्ठेला काळीमा फासला. अशा परिस्थितीत मुंबईतील पक्षीय नेतृत्व
बुद्धिभेदाने पछाडलेल्या जनतेला यथार्थ असं मार्गदर्शन करील आणि आपल्या पक्ष संघटनेचा प्रभाव पुन्हा निर्माण करील अशी आशा आता केंद्रीय नेत्यांना वाटेनाशी झाली होती. त्यामुळे मुंबई प्रदेशचं नेतृत्व बदलण्याचा निर्णय घेतला गेला आणि माननीय भैयासाहेब आंबेडकर यांच्या नावाची अध्यक्ष म्हणून घोषणा झाली. त्यावेळी मुंबईतील विरोधकांनी माननीय एन शिवराज यांना अनेक निवेदने पाठवली, अनेक तारा पाठविल्या आणि एन शिवराज यांना विनंती केली की भैयासाहेब आंबेडकर यांचं हे नेतृत्व बदला. परंतु एन शिवराज यांनी व वरिष्ठ नेत्यांनी त्यांचा हा निर्णय कायम ठेवला, कारण त्यांना पक्षनिष्ठा आणि पक्षशिस्त राखणं महत्वाचं वाटत होतं. भैयासाहेबांनी मुंबई प्रदेश अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांना पक्षविरोधकांच्या प्रक्षोभाला तोंड द्यावं लागलं. पक्ष संघटनेला सुरुंग लावण्यासाठी विरोधकांनी पक्ष कार्यालयावरती हल्ला चढविला. तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना मारहाण केली गेली. अशाही परिस्थितीत भैयासाहेबांनी न डगमगता संयम राखला. भैयासाहेबांच्या बाबतीमध्ये फार मोठा अपप्रचार केला गेला, परंतु भैयासाहेब अपप्रचाराला घाबरले नाही. तर भैयासाहेबांनी आपला ध्येयवादी दृष्टिकोन समोर ठेवून आपल्या सहकारी मित्राच्या उज्ज्वल तत्वनिष्ठेच्या जोरावरती पक्ष संघटनेला नवी उभारी दिली. मुंबईतील विस्कळीत झालेली पक्ष संघटना सुधारण्यासाठी भैयासाहेबांनी आटोकाट प्रयत्न केला. अशातच कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विघटित झालेल्या पक्षीय कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्रित आणण्यासाठी निरनिराळ्या थरातील विचारवंतांना भेटून भैयासाहेबांनी त्यांच्या सभा आणि बैठकांचं आयोजन केलं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ध्येयनिष्ठेला मानणारी जी विचारवंत मंडळी आहे, अशा मंडळीची भैयासाहेबांनी मिळते जुळते घेण्याचा प्रयत्न केला, सामंजस्याची भूमिका घेतली. त्यामुळे पक्ष संघटनेला पुन्हा बळकटी येण्यास मदत झाली. झाले गेले विसरून जावे या सामाजिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनाचा अंगीकार भैयासाहेबांनी केला. म्हणून भैयासाहेबांच्या बद्दल जनमानसामध्ये आदरभाव उंचावला गेला आणि बैकून दिशाभूल झालेली जी कार्यकर्ते मंडळी आहे, जी माणसं आहेत, ती पुन्हा संघटनेकडे वळण्यास प्रारंभ झाला. अशा रीतीने भैयासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टीचं मुंबई प्रदेश अध्यक्षपद सांभाळीत असताना आपलं संघटन कौशल्य दाखवून दिलं. चौथा मुद्दा मी या ठिकाणी घेतो आहे आणि तो म्हणजे निर्भीड वक्ते भैयासाहेब. ज्या जातीभेदामुळे सामाजिक जीवनात तट पडले आहेत आणि जाती जातीत मत्सरान शत्रुत्व निर्माण झाले आहे, त्या जातीभेदाचा त्याग केला पाहिजे असं भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1949 साली म्हटलं होतं. परंतु जातीयता नष्ट होण्याऐवजी ती अधिकच प्रबळ होती गेली आणि तिचा हवाला
मुंबईतील वरळी नायगाव भागात 1974 साली उसळलेल्या दंगलीत दिसून आला. दलित पॅंथरच्या वतीने मुंबईतील मध्यावधी निवडणुकांवर बहिष्कार पुकारताच जातीय दंगल उसळली. या दंगलीच्या वेळी रिपब्लिकन नेत्यांनी काँग्रेसला साथ दिली व पॅंथरच्या शिलेदारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या वर्णयुद्धात सरकारने चालवलेल्या दडपशाही विरोधात एकही रिपब्लिकन नेता पुढे सरसावला नाही. दंगल सरकारच्या आशीर्वादाने वाढतच होती. अखेर एका शूरवीराने तोंड उघडले. जातीयवादांना आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या शासनाला दम भरला आणि आंबेडकर अनुयायांना शस्त्रानेच शस्त्राला उत्तर द्या असा आदेश दिला. एकेकाळी जातीयतेच्या घनदाट जंगलातील हिंस्र पशूंना गर्भगळीत करणाऱ्या सिंहाचा तो छावा होता, ज्याचं नाव होतं सूर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर. वक्ते म्हणून भैयासाहेब आंबेडकरांचं लोखंडाचे चणे पचविणारी चळवळ हे अत्यंत गाजलेलं भाषण. या भाषणात ते म्हणतात, प्राचीन काळापासून आपल्यात एक म्हण प्रचलित आहे, इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ. हा बळी कोण होता? एक सामर्थ्यवान न्यायी राजा होता. बळीचं राज्य म्हणजे कुणाचं राज्य? आपलं राज्य. पण बळी तो कानपिळी असे आता आपण राहिलो नाही, तर शेळी मेंढी आणि किड्या मुंगीगत आपलं जीवन झालं आहे. तुमची आमची दशा वाईट आहे, कारण तुमच्या आमच्यात एक वाक्यता नाही. ती जर झालीच तर मग कोणताही मायेचा पूत आपल्या पुढे मान झुकवल्याशिवाय राहणार नाही. याद्वारे भैयासाहेब आंबेडकरांनी चळवळीतील मतभिन्नतेवर पर्यायाने फुटीरवादी नेतृत्वावर हल्ला चढविला व एक होण्याचा संदेश दिला. याच भाषणात भैयासाहेब कमालीचे आशावादी दिसतात आणि हा आशावाद व्यक्त करताना ते म्हणतात, बाबासाहेबांची चळवळ कधीही मरणार नाही, कारण बाबांची शिकवण त्यांच्या अनुयायांच्या नसानसात भिनलेली आहे आणि तिचा त्यांना मोठा अभिमान. एकेकाळीचे पॅंथरचे शिलेदार काँग्रेस पक्षाच्या वळचणीला लागल्यानंतर दिशाहीन झालेल्या भाष्य करताना ते निर्भीडपणे म्हणतात, आज मुंबईतले तरुण इथे जमले आहेत. जनता त्यांना सळसळत्या रक्ताचे म्हणते, पण मी म्हणणार नाही, कारण हे रक्त भलतीकडेच जात आणि नसत्या भानगडी ओढवून घेत. जिथं शिरलं पाहिजे तिथं शिरत नाही. ढसाळ वाघाची नख पांघरून तुमच्यात आले, पण वाघ, नख आणि पितळ यांच्यात अंतर आहे. आज ढसाळ काँग्रेसमध्ये गेले, त्यांचं भलं हो. बाबासाहेबांची चळवळ ही पाठ आणि पोट एक झालेली फक्त काम करणारी चळवळ आहे. आणि म्हणून ही चळवळ आपण चिरडून टाकू नये. ही चळवळ तुमची आमची चळवळ आहे.
लोखंडाचे चणे पचविणारी चळवळ आहे. जो लोखंड पचवितो तो चणेही पचवितो. म्हणून तुम्ही चळवळीत लोखंडाचे चणे पचविण्याची कुवत बाळगली पाहिजे आणि अशीच आपली चळवळ आहे आणि ती असायला पाहिजे. यावरून स्पष्ट होते की भैयासाहेब एक निर्भीड वक्ते होते, जे चांगल्या गोष्टीवरती कौतुक करीत तर वाईट गोष्टींच्या वरती सडकून प्रहार करीत. यावरून भैयासाहेब आंबेडकर यांच्यातील निर्भीड वक्त्याची जाणीव. पुढचा मुद्दा मी घेतो आहे, चैत्यभूमीचे निर्माते भैयासाहेब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आणि स्मारके झाली पाहिजेत यासाठी भैयासाहेब आंबेडकरांनीच पुढाकार घेतल्याचे दिसून येते. भैयासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष झाले आणि 20 मार्च 1957 त्यांनी मुंबई महानगरपालिकेकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी 40 बाय 40 ची जागा मागितली. तेव्हा मुंबई महानगरपालिकेने बाबासाहेबांच्या स्मारकासाठी फक्त 8 बाय 8 ची जागा मंजूर केली. तेव्हा भैयासाहेब प्रचंड संतापले आणि भैयासाहेब आंबेडकरांनी महानगरपालिकेला निर्माणीचा इशारा दिला आणि त्यांनी सांगितलं की मागितल्यापेक्षा 1 इंचही जागा मी कमी घेणार नाही. सरते शेवटी मुंबई महानगरपालिकेने भैयासाहेबांची मागणी मान्य करीत 40 बाय 40 ची जागा मंजूर केली. परंतु रिपब्लिकन पक्षाला फुटीचा शाप आहे. दरम्यानच्या काळात अनेक नेते व अनेक गट पडले. स्मारक राहिले बाजूला. पैसा जमा केला भैयासाहेबांनी आणि गिळंकृत केला दुसऱ्याने. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपल्याला नवीन काहीतरी कार्य केल्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा भैयासाहेब आंबेडकरांनी महू ते मुंबई अशी भीमज्योत काढली आणि भीमज्योतीच्या माध्यमातून जनतेकडून जो निधी जमा केला, जो निधी जमा झाला, त्या खर्चातून भैयासाहेब आंबेडकरांनी चैत्यभूमीचं स्मारक उभं केलं. आणि म्हणून चैत्यभूमी ही फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकच नाही, स्मृतीच नाही, तर ते भैयासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचं स्मारक सुद्धा आहे. स्मारकांच्या बाबतीत बोलायचंच झालं तर बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारक आपल्याला या देशामध्ये दिसतात. प्रामुख्यानं दादरची चैत्यभूमी हे एक स्मारक आहे, तर नागपूरची दीक्षाभूमी ही सुद्धा बाबासाहेबांचंच स्मारक आहे. पण आजपर्यंतच्या सरकारांच्याकडून सुद्धा जो दुजाभाव करण्यात येतो, तो दुजाभाव आपण लक्षात घेतला पाहिजे. दिल्ली येथील अलीपूर रोड वरती सुद्धा बाबासाहेबांचं स्मारक आहे. महूला सुद्धा बाबासाहेबांचं स्मारक आहे. पण या देशभरातल्या अनेक स्मारकांच्या पैकी बाबासाहेबांचे वंशज असलेले
आंबेडकरी घराण्याचे वारसदार यांच्या किती स्मारक ताब्यात आहेत याचाही विचार करावा लागेल. चैत्य स्मारकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर माननीय चंद्रकांतजी हंडोरे हे महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री असताना चैत्यभूमीचं थोडंफार सुशोभीकरण आणि चैत्यभूमीच्या समोर तो स्तंभ जो उभा केलेला आहे तो स्तंभ एवढंच काय ते शासनाच्या पैशातून झालेलं मला आठवतं. त्या व्यतिरिक्त चैत्यभूमीसाठी आजपर्यंतच्या कुठल्याही सरकारांनी काही अनुदान दिलंय असं माझ्या तरी पाहण्यात आलेलं नाही. पण दीक्षाभूमीचा जर आपण विचार केला तर दीक्षाभूमीला प्रत्येक वर्षी राज्याचे मुख्यमंत्री दीक्षाभूमीवरच्या कार्यक्रमाला जातात आणि त्या कार्यक्रमामध्ये दीक्षाभूमीला कोट्यावधी रुपयांचं अनुदान घोषित करतात. आता दीक्षाभूमी स्मारक समितीवरती बाबासाहेबांच्या घराण्यातलं कोणी आहे असं मला वाटत नाही. आणि मग सरकार अशा प्रकारचा दुजाभाव का करतं याचाही आपल्याला विचार करावा लागेल आणि सरकारचं डोकं आपल्याला ठिकाणावरती आणावं लागेल. याच्यासाठी सुद्धा आंबेडकरी समूहानं विचार केला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची जिथे जिथे स्मारकं आहेत ती सगळी स्मारकं उच्च दर्जाचीच झाली पाहिजेत अशा प्रकारचा आपण अट्टाहास आणि अशा प्रकारची मागणी सरकारकडे केली पाहिजे. मला वाटतं सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्मारक उभं केलं जाणार आहे. पण त्या स्मारकाचं आयोजन कशा पद्धतीनं असावं, त्याचं स्ट्रक्चर काय असावं, त्या ठिकाणी नेमकं काय उभं केलं जावं याबाबत माननीय बाळासाहेब आंबेडकर यांची जी दृष्टी आहे ती दृष्टी अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. तेव्हा भैयासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी घराणं जे निर्णय घेईल ते घेईल, परंतु भैयासाहेब आंबेडकर यांनी चैत्यभूमीचे निर्माते आहेत. कारण भैयासाहेब आंबेडकरांनी लोक वाट्यातून लोकवर्गणीतून हे स्मारक उभं केलेलं आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. पुढचा मुद्दा आहे भैयासाहेब आंबेडकरांचे धम्मकारण. 13 ऑक्टोबर 1935 रोजी भारतरत्न बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक जिल्ह्यातील येवले मुक्कामी घोषणा केली, मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. त्यावेळी भैयासाहेबांचे वय अवघ्या 23 वर्षांचे. भैयासाहेबांना या सर्व बाबींचं आकलन होत होतं. जनता मुखपत्राचं संपादकत्व आणि भारतभूषण प्रिंटिंग प्रेसची जबाबदारी तेव्हा स्वीकारली तेव्हा भैयासाहेब आंबेडकर 32 वर्षांचे होते. 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी धर्मांतर करून धम्मक्रांती घडवून आणली. परंतु अवघ्या 7 आठवड्याच्या कालावधीमध्येच बाबासाहेब आपल्यातून निघून गेले आणि भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष होण्याची वेळ भैयासाहेबांच्या वरती आली आणि भैयासाहेबांनी ते पद स्वीकारले. भैयासाहेबांनी धम्म प्रचार आणि प्रसार कार्याला सुरुवात केली. धम्मासाठी प्रचारक निर्माण करणे, बौद्धांची सदस्य नोंदणी मोहीम राबविणे, विविध प्रकारची शिबिरे राबविणे, धम्म परिषदांचे आयोजन करणे, धर्मांतराचे कार्यक्रम राबविणे इत्यादी प्रकारचा भारतीय बौद्ध महासभेचा दशकलमी कार्यक्रम भैयासाहेबांनी राबवायला सुरुवात केली. एवढंच नाही तर 35 ला घोषणा केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर या विश्वातील प्रत्येक धर्माचा अभ्यास करून चिंतन करून धर्मांतर करण्यासाठी आणि अखिल मानवाच्या कल्याणाचा
जो मार्ग असेल तो मार्ग निवडण्यासाठी प्रयत्न करीत होते, अभ्यास करीत होते. त्याच दरम्यानच्या काळामध्ये शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी म्हणून पंजाब मधील अमृतसर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी भैया साहेबांना पाठवून दिलं होतं. आणि भैया साहेबांनी शीख धर्माचा अभ्यास करून त्याबद्दलचा अहवाल बाबासाहेबांना दिला होता. हेही विसरून चालणार नाही. 1967 साली भैयासाहेब आंबेडकरांनी स्वतः श्रामणेर दीक्षा घेतली व पंडित काश्यप हे नामाभिधान धारण करून समाजापुढे धर्मांतरित बौद्धांच्या पुढे एक नवा आदर्श घालून दिला. सन 1977 साली ईशान्य मुंबई लोकसभेची निवडणूक लढताना बौद्धांच्या सवलतींबाबतचा मुद्दा त्यांनी प्रचारामध्ये कळीचा मुद्दा बनविला व संबंध देशाचे लक्ष आकर्षित केले. 1957 ते 1963 या कालावधीत त्यांनी देशभर धर्मांतराचे कार्यक्रम घेतले आणि धर्मांतराच्या झंझावाताच्या वेळी भैया साहेब करे पुकार, बौद्ध धम्म का करे स्वीकार हा नारा बुलंद होत गेला. आजही त्याची आठवण अनेकांना होती. दिनांक 23 नोव्हेंबर 1968 रोजी भैया साहेबांनी दलाई लामा यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे बौद्ध परिषद घेतली आणि याच बौद्ध परिषदेमध्ये अनेक भंतेजींशी सल्लामसलत करून, अनेक विचारवंतांशी सल्लामसलत करून बौद्ध धम्मियांचे विधी कशा पद्धतीने केले गेले पाहिजेत, बौद्ध धम्मियांचे संस्कार कशा पद्धतीने केले गेले पाहिजेत याच्यावरती चिंतन केले आणि बौद्ध धम्मियांच्या सर्व विधींच्या मध्ये सुसूत्रता असावी, एक वाक्यता असावी या दृष्टीनं बौद्ध धम्म जीवन संस्कार पाठ नावाचं पुस्तक प्रकाशित केलं. त्याचबरोबर भैयासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांनी लिहिलेला दि बुद्ध अँड हिज धम्मा हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाच्या अनुवादित प्रती लोकांच्या पर्यंत पोहोचल्या पाहिजे. खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला धम्म लोकांना कळला पाहिजे, याच्यासाठी म्हणून प्रयत्न केले. माननीय घनश्यामजी तळवटकर आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून दि बुद्ध अँड हिज धम्मा या ग्रंथाचा अनुवाद केला आणि मराठीमध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं प्रकाशन सुद्धा भारतभूषण प्रिंटिंग प्रेसच्या माध्यमातून आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून भैया साहेबांनी घडवून आणले. भैया साहेब आंबेडकर जिथं कुठं जायचे त्या ठिकाणी, देश विदेशात असो, जिथं कुठं जातील त्या ठिकाणी दि बुद्ध अँड हिज धम्मा या पुस्तकाच्या प्रती ते सोबत ठेवत आणि जे विचारवंत भैया साहेबांना भेटत त्या विचारवंतांना हे पुस्तक ते भेट रूपाने देत आणि त्यांना सांगत की तुम्ही या पुस्तकावरती अभ्यास करा, विचार करा
आणि मला त्या पद्धतीने सूचना करा. उद्देश हाच होता की बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला धम्म जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे. म्हणून ते जिथं कुठे गेले त्या ठिकाणी त्यांनी ह्या पुस्तकाच्या प्रती आपल्या सोबत ठेवल्या आणि त्या भेट रूपानं इतरांना दिल्या. दिनांक 22 मे 1972 श्रीलंकेमध्ये भरलेल्या 10व्या जागतिक परिषदेमध्ये भारतीय बौद्धांचं प्रतिनिधित्व भैया साहेबांनी केलं आणि बौद्धांचे प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेले. 17 ऑगस्ट 1977 बौद्धांना सवलती मिळाल्या पाहिजेत म्हणून देशाचे तत्कालीन प्रधानमंत्री मान्य मोरारजी देसाई यांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी आपली बाजू मांडली. विधान परिषदेवरती असताना 1961 ते 1966 पर्यंत बौद्धांच्या हक्काच्या संदर्भामध्ये भैया साहेबांनी सतत विधान परिषदेमध्ये आवाज उठविला. बौद्ध धम्म गावागावात, खेड्यापाड्यात, वस्ती तांड्यात पोहोचावा म्हणून बौद्धाचार्य निर्माण करण्याची संकल्पना तयार केली आणि ती वास्तवात उतरविली. अशा रीतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 21 वर्ष धर्मचिकित्सा व चिंतन करून जो बौद्ध धम्म स्वीकारला, त्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भैया साहेब आंबेडकरांनी सुद्धा 21 वर्ष भारतीय बौद्ध महासभेची धुरा सांभाळली आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला धम्म गावागावात, खेड्यापाड्यात पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि म्हणूनच भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आज गावागावात, खेड्यापाड्यात, वस्ती तांड्यात बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला धम्म पोचविण्याचं कार्य अविरतपणे आता विद्यमान अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये ही संस्था करीत आहे. पुढचा मुद्दा, भैया साहेबांचे राजकारण. भैया साहेबांनी फक्त भारतीय बौद्ध महासभा चालवावी, भैया साहेब भारतीय रिपब्लिकन पक्षाकडे येऊ नयेत. जर भैया साहेब रिपब्लिकन पक्षात आले, जर ते राजकारणात आले तर आपले अस्तित्व संपेल, आपले अस्तित्व टिकून राहणार नाही, अशी धारणा त्यावेळच्या अनेक दलित नेत्यांची होती. म्हणून भैया साहेब भारतीय रिपब्लिकन पक्षात येऊ नयेत व त्यांनी पक्षाचं नेतृत्व त्यांच्याकडे घेऊ नये म्हणून अनेक जण खटाटोप करीत होते. असे असले तरी सुद्धा एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे आणि ती म्हणजे भैया साहेबांचे लोकशाहीवादी विचार. भैया साहेब म्हणत, बाबासाहेबांचा पुत्र या संकुचित भावनेनं माझ्याकडे बघू नका. बाबासाहेबांचा पुत्र म्हणून जर तुम्ही माझ्यावरती जबाबदारी टाकत असाल तर ही तुमची कृती बाबासाहेबांच्या विरोधी असेल. यावरून भैया साहेबांच्या मध्ये असलेला वैचारिक प्रगल्भता या गुणाचे दर्शन होते.
व भैयासाहेब आंबेडकर हे प्रज्ञा सूर्याचे पुत्र असल्याचे जाणवते. 1957 सालची निवडणूक जाहीर झाली होती आणि 1957 साली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोमात होती. संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे निवडणुका लढण्याचे ठरले होते. शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि इतर सर्व राजकीय विरोधी पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये होते. रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेचे तत्कालीन अध्यक्ष माननीय दादासाहेब गायकवाड हे निवड समितीचे अध्यक्ष होते. मध्य मुंबईची जागा राखीव होती आणि ती जागा लढविण्यासाठी कोणीही तयार नव्हते. तेव्हा दादासाहेब गायकवाड आणि जी.के. माने साहेब यांच्यामध्ये एक चर्चा झाली आणि माने साहेबांनी दादासाहेबांना आश्वासित केलं की ही जागा लढविण्यासाठी भैयासाहेब यांना तयार करण्याची जबाबदारी मी स्वीकारतो. त्याप्रमाणे जी.के. मानेंनी ती जबाबदारी स्वीकारली आणि जी.के. माने भैयासाहेब आंबेडकरांची मनधरणी करण्यासाठी भैयासाहेबांच्याकडे आले. ते भैयासाहेबांना सांगत होते, भैयासाहेबांना पटवून देत होते की मध्य मुंबईची जागा ही राखीव जागा आहे आणि या जागेवरती जर आपण उभे राहिलात तर निश्चितपणानं लोकसभेवरती आपला विजय आहे. परंतु जागा राखीव आहे आणि म्हणून भैयासाहेब आंबेडकर माने साहेबांची ही सगळी गोष्ट ऐकून घेतात आणि भैयासाहेब माने साहेबांना उत्तर देताना म्हणतात, अरे बाबा, मी बाबासाहेबांचा पुत्र आहे हे तात्पुरत्या फायद्यासाठी विसरू म्हणतोस. बाबासाहेबांनी हिंदू धर्माला सोडचिठ्ठी देऊन 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धर्म स्वीकारला. या गोष्टीला आता पुरते 4 महिनेही झाले नाहीत आणि तू मला हिंदू धर्मातल्या महार जातीचा उमेदवार म्हणून मिरवायला सांगतोस. आंबेडकरी जनतेच्या भावनेपुढे लोकसभेच्या जागेची काय ती किंमत, असा प्रतिप्रश्न भैयासाहेब आंबेडकरांनी जी.के. मानेंना केला आणि स्वाभिमानी भैयासाहेबांनी लोकसभेची जागा जी राखीव होती ती लढण्यास स्पष्ट नकार दिला. भैयासाहेबांनी सत्तेच्या लालसेपोटी तडजोडीचे राजकारण कधीही केले नाही. पुढे 1961 ते 1966 या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर ते आमदार म्हणून त्यांनी काम पाहिलं. 1964 साली भारतीय रिपब्लिकन पक्षाचे ते मुंबई प्रदेश अध्यक्ष झाले आणि याच काळामध्ये भैयासाहेब आंबेडकरांनी भूमिहीनांच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले. विधान परिषदेमध्ये त्यांनी त्याबद्दल आवाज उठविला. भैयासाहेबांनी रिपब्लिकन ऐक्यासाठी सुद्धा 1958, 1963 आणि 1974 साली 3 वेळा प्रयत्न केला, परंतु रिपब्लिकन ऐक्य काही होत नव्हते आणि झालेच तर ते फार काळ टिकत नव्हते. अगदी अलीकडे सुद्धा 1990, मला वाटतं 1991, 92, 93चा काळ असावा, जे एकूणच 90च्या दशकामध्ये आंबेडकरी जनतेने
6 डिसेंबरच्याच दिवशी मुंबईच्या दादर चौपाटीवरती एकाही दलित नेत्याची सभा होऊ दिली नाही. सगळ्या दलित नेत्यांच्या सभा उधळवण्याचं काम आंबेडकरी समूहाने केलं आणि प्रत्येक दलित नेत्याकडे एकच मागणी केली, ती म्हणजे ऐक्याची, रिपब्लिकन ऐक्याची. अरे तुम्ही असे का वागता? कोण या पक्षाच्या वळचणीला तर कोण त्या पक्षाच्या वळचणीला, आणि अशाने आपली ताकद राहत नाही हे सामान्य जनतेला कळत होतं. म्हणून सामान्य जनतेने एकाही नेत्याची 90च्या दशकामध्ये सभा होऊ दिली नाही. त्यावेळेला रिपब्लिकन नेत्यांनी बैठक घेतली आणि ऐक्याची घोषणा केली. ऐक्याची घोषणा करीत असताना हे सगळे रिपब्लिकन नेते एका मंचावरती आले आणि हातात हात घालून आम्ही आता एकच पक्ष चालवू अशी घोषणा केली. रिपब्लिकन पक्षाला अध्यक्षीय मंडळ त्यांनी तयार केलं आणि पक्षाचे 9 अध्यक्ष त्यांनी जाहीर केले. 9 अध्यक्ष. त्यानंतर पक्षांतर्गत निवडणुका झाल्या. अध्यक्षपदासाठी राजा ढाले उभे होते आणि पक्षाच्या अंतर्गत निवडणुकींच्या मध्ये अध्यक्ष म्हणून राजा ढाले निवडूनही आले. आणि मग राजा ढालेंच्या अध्यक्षतेखाली रिपब्लिकन पक्षाची वाटचाल पुढे सुरू राहणार होती. परंतु अवघ्या 2 ते 3 महिन्यामध्येच राजा ढालेंचं नेतृत्व इतर नेत्यांनी मान्य केलं नाही आणि ते पुन्हा एकदा या ऐक्यातून बाहेर गेले. आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाला एक अभिशाप लाभलेला आहे असंच म्हणावं लागेल. कारण भैयासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्ये 3 वेळा ऐक्यासाठी प्रयत्न केले आणि त्यानंतर 90च्या दशकामध्ये जनतेनेच सर्व काही केलं, तरी सुद्धा रिपब्लिकन नेते एकत्रितपणे राहू शकले नाहीत आणि ते एकत्रितपणे नांदू शकत नाहीत हे आपण समजून घेतलं पाहिजे. तेव्हा भैयासाहेब आंबेडकरांचं राजकारण आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा भैयासाहेब आंबेडकरांचं जे राजकारण आहे ते राजकारण सर्वसमावेशक असंच होतं असं म्हणावं लागेल. कारण भैयासाहेब आंबेडकरांनी मुंबई प्रदेशचे अध्यक्ष असताना ऐक्यासाठी जे प्रयत्न केले, जी तडजोड केली, लोकांच्या मध्ये एक प्रकारे जाणीव जागृती घडवून आणण्याचं काम केलं, वैचारिक लोकांशी भैयासाहेब आंबेडकरांनी जुळवून घेतलं आणि पक्ष संघटनेला उभारी देण्याचं काम केलं. अशा पद्धतीनं भैयासाहेब आंबेडकरांचं राजकारण हे राजकारण म्हणजे सर्वसमावेशक राजकारण होतं असंच म्हणावं लागेल. यानंतर भैयासाहेब आंबेडकरांच्या विविध पैलूंच्या बाबतीत बोलत असताना शेवटचा मुद्दा मी या ठिकाणी घेतो आहे आणि तो मुद्दा आहे बंधुत्वाचे नाते जोपासणारे भैयासाहेब. मित्रांनो, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र झिजून रात्रंदिवस कार्यमग्न राहून बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला जे संविधान दिलं त्या संविधानाची उद्देशिका या देशाच्या सर्व नागरिकांना स्वातंत्र्य, समता आणि न्याय प्राप्त करून देण्याचा आणि या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांची आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा निर्धार करते. कारण
बाबासाहेब आंबेडकरांना हे माहित होतं की कोणत्याही राष्ट्राची प्रगती ही तिथल्या नागरिकांच्या, सर्व नागरिकांच्या सर्वांगीण विकासावरती आधारलेली असते. आणि म्हणून जोपर्यंत नागरिकांच्या मध्ये प्रेमाचे, स्नेहाचे, जिव्हाळ्याचे, बंधुभावाचे, बंधुत्वाचे संबंध निर्माण होत नाहीत, तोपर्यंत त्या राष्ट्रामध्ये शांतता नांदत नाही, शांतता प्रस्थापित होत नाही. आणि जिथे शांतता नाही तिथे निश्चितपणाने हिंसा होते, हिंसा. कारण लोक एकमेकांना आपले बंधू न मानता विरोधक आणि शत्रू मानायला लागतात. आणि म्हणून कोणतीही संघटना असो, कोणताही समाज असो, कोणतंही राज्य असो की कोणतंही राष्ट्र असो, त्यामध्ये जर बंधुत्वाची भावना नसेल तर ते राष्ट्र, ते राज्य, तो समाज आणि ती संघटना रसातळाला गेल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच या देशाचे संविधान लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच देशात निर्माण झालेल्या, याच देशात निर्मिल्या गेलेल्या बुद्ध तत्वज्ञानातून स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही तत्वे स्वीकारली आहेत. आणि भैयासाहेब म्हणजे बाबासाहेबांचा मूर्तिमंत वारसा हो. ही सगळी मूल्ये भैयासाहेबांच्या ठायी असल्याचे त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी अगदी जवळून अनुभवले. यामध्ये मान्य आरजी रुके असतील, सदानंदजी जाधव असतील, प्राध्यापक रमाकांत यादव असतील, सुमंतराव गायकवाड असतील, जे.बी. गंभरे असतील, असे असंख्य कार्यकर्त्यांची यादी या ठिकाणी देता येईल. आणि भैयासाहेबांचे बंधुत्वाचे नाते आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या कोणत्याही कार्यकर्त्यावरती सुखदुःखाचा प्रसंग आल्यास भैयासाहेब आंबेडकर जातीने तिथे जाऊन सहभागी होते. आरजी रुके साहेबांच्या विवाहाचा प्रसंग आठवतो. रुके साहेबांच्या विवाहाच्या वेळी त्यांचे आई वडील हयात नव्हते. तेव्हा माननीय भैयासाहेब आंबेडकर आणि मीराताई आंबेडकरांनी रुके साहेबांच्या आई वडिलांची जबाबदारी पार पाडून रुके साहेबांना आई वडिलांची उणीव भासू दिली नाही, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. मित्र, 1972 साली भारतीय बौद्ध महासभेने भैयासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सिलोन इथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेसाठी एक प्रतिनिधी मंडळ पाठवलं होतं. आणि त्या प्रतिनिधी मंडळामध्ये बॅरिस्टर खोब्रागडे, घनश्यामजी तळवटकर, ॲडव्होकेट अशोकजी निळे, खासदार राजा भोज, बदंत शांतरक्षक, ॲडव्होकेट बाळकृष्णन, सुमंत गायकवाड, प्राध्यापक रमाकांत यादव, माननीय दया पवार आणि जे.बी. गंभरे साहेब यांचा समावेश होता. श्रीलंकेला जाण्यासाठी सर्वजण विमानाची तिकीट बुक करीत होते. मात्र दया पवार आणि गंभरे साहेब यांनी विमानाने जाण्यास उत्सुक नव्हते. कारण माननीय दया पवार आणि
गंभरे साहेब हे दोघे भारतीय रेल्वेमध्ये कामाला होते आणि भारतीय रेल्वेकडून त्यांना प्रवासाचा पास मिळत होता. म्हणून गंभरे आणि दया पवार या दोघांनी मुंबई ते रामेश्वर रेल्वेने जाण्याचा निर्धार केला. रामेश्वर ते तलाई मनार इथपर्यंतचा प्रवास बोटीने करण्याचं ठरविलं आणि तलाई मनार ते कोलंबो असा प्रवास पुन्हा रेल्वेने करण्याचं ठरविलं आणि घडलंही तसंच. परंतु दया पवार आणि गंभरे साहेब जेव्हा कोलंबो रेल्वे स्टेशनवरती तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण कोलंबो रेल्वे स्टेशनवरती माननीय दया पवार आणि माननीय गंभरे साहेब यांना रिसीव्ह करण्यासाठी श्रीलंकन स्वयंसेवक उपस्थित होते आणि ही सगळी व्यवस्था भैयासाहेब आंबेडकरांनी केली. आणि म्हणून आपल्या कार्यकर्त्यांची वडील भावाप्रमाणे काळजी वाहणं हे भैयासाहेब आंबेडकरांचं एक गुणवैशिष्ट्य होतं. म्हणून मित्र, भैयासाहेबांच्या समवेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भैयासाहेब कधी नेता किंवा पुढारी वाटलेच नाही, तर ते सर्वांचे मोठे बंधू आहेत. अशाच पद्धतीने भैयासाहेब सर्वांशी बंधुत्वाच्याच नात्याने वागले आणि म्हणूनच भैयासाहेब आंबेडकरांच्या कारकिर्दीमध्ये भारतीय बौद्ध महासभेचं कार्य देश पातळीवरती नेत्रदीपक असं ठरलं. अशा या गुणी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या बाबतीत आपण उहापोह केला. भैयासाहेबांच्या बाबतीमध्ये बोलत असताना लातूर जिल्हा शाखेने हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि म्हणून सांगावंसं वाटतं की भैयासाहेब आंबेडकर यांच्या सभा चाकूर आणि अहमदपूर या दोन ठिकाणी झालेल्या आहेत अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे अहमदपूरचे सन्माननीय तालुका अध्यक्ष तत्कालीन आदरणीय एस बनसोडे गुरुजी यांनी मला दिली आहे आणि याचाही आपल्याला सार्थ अभिमान वाटला पाहिजे की भैयासाहेब आंबेडकर हे सोपानराव बनसोडे गुरुजी म्हणजे एस बनसोडे शेषराव बनसोडे गुरुजींचे वडील सोपानराव बनसोडे हे जेव्हा भारतीय बौद्ध महासभेच्या अहमदपूर तालुक्याचे अध्यक्ष होते तेव्हा अहमदपूरला त्यांनी कार्यक्रम घेतला होता. त्यानंतर प्राध्यापक अनंत मांजरमकर साहेब नांदेडचे जिल्हा शाखेचे अध्यक्ष होते तेव्हा नांदेडमध्येही एक फार मोठा कार्यक्रम मांजरमकर साहेबांनी घेतला होता. त्या कार्यक्रमाला माननीय भैयासाहेब आंबेडकर, माननीय मीराताई आंबेडकर आणि माननीय प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. त्यांचा फार मोठा सत्कार नांदेड जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आला आणि त्याही कार्यक्रमाला शेषराव बनसोडे गुरुजी आणि त्यांच्या समवेत तालुक्यातील काही कार्यकर्ते मंडळी गेली होती. भैयासाहेबांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वावरती बोलत असताना
एका गोष्टीची या ठिकाणी मला आठवण होते, आणि ती म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये भैयासाहेब आंबेडकरांची जयंती जिल्हाभर कुठं झाली की नाही, होत होती की नाही, याबद्दलची फारशी कल्पना मला नाही. परंतु या ठिकाणी आवर्जून उल्लेख करू इच्छितो की सोनखेड तालुका अहमदपूर या ठिकाणी नूतन जनता विद्यालय आहे. त्या विद्यालयामध्ये सेवक पदावरती कार्यरत असले आणि भारतीय बौद्ध महासभेचे निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांचे गेल्याच महिन्यामध्ये निर्माण झालं, ते माननीय कालिदास मामा कांबळे हे स्वखर्चानं सोनखेडमध्ये भैयासाहेब आंबेडकरांची जयंती फार मोठ्या उत्सवात, फार मोठ्या प्रमाणात 1982 पासून करीत होते. जवळपास 25 वर्ष कालिदास मामा कांबळे यांनी, माझे वडील दिवंगत वामनराव वाहुळे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली, शेषराव बनसोडे गुरुजी यांच्या सहकार्यानं, आणि तत्कालीन सर्व, मला वाटतं विळेगावचे ढवळे मामा होते, असे अनेक कार्यकर्ते होते, धसवाडीकर मामा होते, अशा अनेक कार्यकर्ते ज्यांची नावं घेता येतील, या सर्वांनी मिळून तर त्या काळामध्ये 82 पासून ते 25 वर्ष भैयासाहेब आंबेडकरांच्या उत्साहात मोठ्या प्रमाणात साजरी करीत होते. आणि म्हणून या प्रसंगी या सर्व पदाधिकाऱ्यांचं मला स्मरण होतं. तेव्हा या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पावन स्मृतीला सुद्धा मी विनम्र असं अभिवादन करतो. भैयासाहेब आंबेडकर यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वावरती बोलण्याची संधी माननीय विलासजी आलटे यांनी या ठिकाणी मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी लातूर जिल्हा शाखेचे आणि आलटे सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजचा जो विषय घेतलेला आहे तो विषय सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर या पुस्तकातून घेतलेला आहे, ज्या पुस्तकाचे संपादक ज.वी. पवार आहेत आणि प्रकाशक दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तृतीय आवृत्ती आहे. आणि दुसरा संदर्भ आहे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी समिती सोलापूर, विशेषांक प्रेरणा 2012, संपादक डॉक्टर सुरेश कोरे. या दोन पुस्तकांच्या मधनं मला जे घेता आलं ते घेतलं आणि आपल्या सर्वांच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केला, आणि त्या पद्धतीने मी मांडलं. आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मी याच ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.